लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे। आपण जर पाहिलं तर रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्यामुळं एक संतप्त भावना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि या बंदला नागरिकांनी देखील प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे। मला सांगा, आज तुम्ही कडकडीत बंद पाळताय, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी भाजप सरकार व निवडणूक आयोगाकडे आहे। या दोघांनी मिळून रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक सावळा गोंधळ करून पुढे ढकलण्यात आलेली आहे। याचं कारण का, ह्यांना छोटे मोठे पक्ष संपवायचे आहेत। गेली 1 महिना झाला आम्ही निवडणुकीची तयारी करतो आहे की बा आमच्या उमेदवारांनी बँकेचं कर्ज काढून लोकांची उसने पैसे घेऊन मायमत्याचं सोनं ठेवून आज उमेदवारी अर्ज भरला आहे। या निवडणुकीला एवढी अक्कल नसून काय की बा उमेदवार अर्ज भरत असताना याचा निवडणुकीचा खर्च कोण करणार आहे? निवडणूक 2 दिवसावर असताना तुम्ही जर निवडणूक रद्द करता, याच्यासारखी 75 वर्षापूर्वी कधीच भारतात अशी घटना घडलेली आहे। या निवडणूक आयोगाचं आव्हान आहे, यांच्याविरोधात आम्ही हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। भाजप सरकारने निवडणूक आयोग मिळून ही सावळा गोंधळ करून आमच्या छोट्या मोठ्या पक्ष संपवायचा प्रयत्न करत आहे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे, आता मला सांगा, कालची निवडणूक निलंग्याची 2 दिवसावर निवडणूक असताना लोकांनी काय त्याचा परिणाम घ्यायचा? लोकांनी, जनतेने काय धडा शिकायचा की बाबा निवडणूक उद्या होत आहे, आज निवडणूक रद्द करत आहे? भारतामध्ये पहिला इतिहास घडत आहे। भाजप सरकार आणि निवडणूक आयोग एकच आहे। मला सांगा, 1 तारखेला प्रक्रिया सुरू झाली, आज 10 तारखेला फॉर्म भरण्यास सुरुवात झाली, 17 तारखेला त्याचं फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, 18 तारखेला फॉर्म रिटर्न म्हणजे माघार घ्यायची होती, 25 तारखेला फॉर्म रिझल्ट होऊन चिन्ह वाटप झालं। यानंतर निवडणूक आयोगाला सुचत नाही का की बाबा आपण निवडणूक एकदा प्रक्रिया जाहीर केली आहे, चिन्ह वाटप झालं आणि परत निवडणूक कॅन्सल करता? हा कुठंतरी भाजप सरकार आणि निवडणूक आयोग मिली बघत आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं त्यांनी अनेक निर्णय बदलतात। केवळ ही गोष्ट आहे की 17 तारखेला तुम्ही दुपारी एक GR काढताय, निवडणूक आयोग ही कुणाला विचारून काढताय? त्या उमेदवारांनी काय करायचं? बी फॉर्म जोडलेला असताना ते बी फॉर्म कटला जातो। अशी निवडणूक भारतात पहिली वेळेस होत आहे आणि लोकशाहीला कलंक लावण्याचा प्रयत्न होत आहे। माझं रेणापूरच्या नागरिकांना आव्हान आहे, मंदुभगिना, कारण का ह्या भाजप सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्या, त्यामुळं वेळोवेळी अनेक निर्णय बदलले त्यांनी। अरे जनतेला मान्य पाहिजे ना की आपण निर्णय का बदलतो? जर तुमच्या मनगटात दम असेल ना तर काही प्रक्रिया रद्द करू नका। आता समजा एखाद्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानं याचिका कोर्टात दाखल आहे, त्याच्यापुरतं तात्पुरतं स्थगिती करा, पण जनतेला काय वेठी धरताय? या जनतेला लक्षात देऊ द्या मायबाप जनतेनो, ह्या भाजप सरकारला आपण 4 मिनिटं चित करायचे आणि दाखवायचे। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती रद्द करण्यात आलेली किंवा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक संतप्त वातावरण जे आहे ते निलंगा आणि रेणापूरमध्ये पाहायला मिळतं आहे। आपण जर पाहिलं तर रेणापूरमध्ये जे आहे ते पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे आणि निवडणूक आयोगानं घेतलेला जो निर्णय आहे त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। आणि एकूणच जर लक्षात घेतलं तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, यांनी देखील या गोष्टीचा निषेध केलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।